वरती हल्ला झालेला आहे? मला माझ्या घरामध्ये जोराचा आवाज आला की बाहेर काहीतरी घडतंय. मला ना कोणाचा फोन आलेला ना कोणी सांगितलेलं. त्या आवाज ऐकल्याबरोबर मी धावत त्या सीनवर जागेवर गेली. बघितलं तर तिकडे माझा मुलगा रक्ताने भरलेला होता आणि माझ्या मुलाला एवढं बेदम मारत होते. सगळ्या पोरांनी, जवळजवळ 15-20 पोरं होती, त्यांनी घेरलेलं. मी गेल्यानंतर अर्ध्या लोकांना बाजूला केले, पण अर्धे लोक तरी मारतच होते. मग अशा वेळेला मी काय करू म्हणून एक रिक्षा उभी होती, त्या रिक्षेमध्ये मग त्याला नेऊन बसवला की कोण मारणार नाही. आणि मी त्याच्यावर मिठी मारून त्याच्या अंगावर उलटी पडली की ताकी कोण मारे नाही. तरी ते पाठवून येऊन रिक्षेत घुसले आणि तिकडे मारत होते. तुमच्यावर पण हल्ला केलेला आहे? आणि ऐका, आणि ह्या साईडला मी त्याला असं पकडून उभी राहिली त्याच्या सेफ्टीसाठी, तर मला पाठवून येऊन त्या लोकांनी फायटीने मारले. हे लोक इकडचा दादा आहे का? हा, आता दादा गुंडे असेच म्हणता येईलच ना, कारण ते पूर्वीपासून चालतच आलेले आहे. त्यांच्या दादागिरीला कोण तोंड देत नाही ना, कारण तोंड कसं देणार? जो तोंड देईल त्याचा अंजाम असाच होतो. एक तर डोके फुटतात, एक तर त्या चाकू सुऱ्या काढतात. त्याच्यामुळे कोणी त्यांच्या तोंडाला लागत नाही आणि त्यांच्या समोर कोणी जात नाही. सामान्य माणसं घाबरूनच राहतो. मग आता तुम्ही त्यांचा समोर लढणार का तुम्ही पण गप बसणार आहे? आता मी कायद्याचीच लढाई लढणार. पोलीस मला सहकार्य करत आहे, अजून करावं अशी माझी इच्छा आहे. आणि त्यांचा हा कायमचा बंदोबस्त करावा आणि ही जी या एरियामध्ये जी कीड आहे ती कायमची काढून टाकावी असं मी पोलिसांकडे आशा करते. आम्हाला असं ऐकायला भेटलेलं आहे की ते लोक सप्लायर पण आहे गांजाच्या रस्त्याकडे. खरी आहे का गोष्ट? गांजा सप्लायर आहे. शिवाय रिक्षावाले तिकडे खाली जागेवर कुठे रिक्षा ते लोक उभे करतात, तिकडे ते लोक हप्ते वसूल करतात. मग कोण हातगाड्या घेऊन भाजी बिजी विकायला येतात, त्यांच्याकडे 100-200चा हप्ता मागतात. असे हे लोक पैसे वसुली करतात. त्यांचे खूप काही दादागिऱ्या झालेल्या आहे. तर ह्याच्यावर पोलीस नक्की कारवाई करेल आणि मी आशा करते त्यांनी करावी आणि हे कायमचा जो त्रास आहे तो आमचा मिटवून टाकावा मी पोलिसांना विनंती करते. हा, मी पोलिसांकडे अजून एक आशा करते की दर वेळेला ते लोक पकडले जातात, सुटतात. त्याच्यामुळे त्यांना आतमध्ये तुम्ही जे त्यांच्यावर जी कारवाई करतात, त्यांना जे मारतात ते लोकांपर्यंत जात नाहीये. त्याच्यामुळे त्या लोकांना तर ती सवयच झाली. तर कृपया माझी एक विनंती आहे की ज्या स्पॉटला जर त्यांना मारलेलं आहे तिथे आणावे. तिथे तुम्ही त्याच्यावर त्या सगळ्यांसमोर मारून त्यांची एक धिंड काढावी. एरियामध्ये त्यांना फिरवावं अशी मी आशा करते आणि ती माझ्या आशा तुम्ही पुरी कराल अशी मी विनंती करते की तुम्ही माझे एवढं मनाची इच्छा पूर्ण करावी. कारण माझ्या मुलाला जे मारलेलं आहे ना, तर त्यांना ज्या एरियात आणून त्यांची धिंड काढावी, त्यांना अख्ख्या एरियात फिरावं आणि लोकांसमोर हे जे प्रकरण झालेलं आहे ते आणावं. आणलं तर इतर कोणाला अशी परत दादागिरी करायची हिंमत होणार नाही. ह्याच्या पुढे ह्यांच्यातले अर्धे जे कोण असेल पाठी किंवा ह्यांचे कोण मास्टर माइंड असतील तर ते उलटे ते लोक पुन्हा एवढी हिंमत करणार नाही आणि कोणाला मारणार नाही आणि एवढ्या मोठ्या प्रकरणाला आम्हाला सारख्या सामान्य माणसाला सामोरं जावं लागणार नाही. तर हा एकच पर्याय आहे की ह्या लोकांना एरियात आणून फिरवावं पोलिसांनी आणि लोकांच्या समोर हे सगळं प्रकरण आणावं. मी हीच आशा करते.